मागील काळाचा जर आपण विचार केला तर रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर मात्र मोठी घसरण देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मात्र काल पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केला आणि त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 24 तासातच सोन्यामध्ये 11,000 रुपयांची दर, चांदीमध्ये 25,000 रुपयांची वाढ झालेली आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे दर 1,75,000 तर चांदीचे दर हे 3,03,000 GST सहित इतक्या उंचीवरती जाऊन पोहोचलेले आहे। हे युद्ध जर लांबलं तर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ होईल असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे। मात्र वाढलेले हे सोन्याचे दर ग्राहकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। काय सांगाल, सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय, तुम्ही खरेदीला आलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे? काही नाही, काही म्हणजे आलो होतं आम्ही आशेने की सोनं करावं असं, पण भाव इतके वाढलेले आहेत की आम्ही थोडं नाराज झालो। सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा की एकच भाव फिक्स होईल असं, कारण आम आदमीसाठी सोनं घेणं आता खूप मुश्किल झालेलं आहे। सोने चांदीचे भाव खूपच वाढून गेले, तर एकच भाव फिक्स करावा की आमच्यासाठी थोडं मुश्किल कमी होईल सोनं। आज जे भाव आहे ते परवडत आहेत मग? नाही, आज जे भाव आहेत ते नाही परवडत आहे, खूपच भाव झालेला आहे। ते खरेदीला यायच्या पूर्वी भाव माहिती होते तुम्हाला आजचे काय भाव चालले सोन्याचे? भाव माहीत होते ना आपल्याला? हो, नाही भाव नाही माहीत होता आम्हाला, इथे आलो तेव्हा समजलं की भाव वाढले। हो, अचानक की भाव वाढलंय तसं। सोन्याच्या चांदीच्या दरात 24 तासात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय, तुम्ही खरेदी करायला आलेला काय प्रतिक्रिया आहे? एका दिवसामध्ये झालेल्या अचानक वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खरेदीवरती परिणाम झालेला आहे। म्हणजे जे वस्तू घेण्याच्या उद्देशाने आम्ही इथे आलेलो होतो ते न घेता फारच कमी बजेट करावं लागतं आहे आणि सरकारने यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि जेणेकरून सर्वसामान्य लोक खरेदी करू शकतील। आजचे भाव माहिती होते तुम्हाला खरेदी करण्यापूर्वी या ठिकाणी? हो, नाही, आज एवढे भाव आहे माहीत नव्हतं, पण आता आल्यावर कळलं इथे आल्यानंतर। अचानक 10,000 रुपये जे वाढलेले आहेत। बजेट बिघडतंय? हो, पूर्णपणे। काय सांगाल, सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय, काय कारण आहे, काय भाव आहे? सर, खरी गोष्ट आहे, मागील 24 तासामध्ये सोनं लगभग 11,000ने आणि चांदी जवळपास 25,000ने वाढलेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे सर तुम्ही काल पाहिलं असेल, इस्रायल आणि USने मिळून इराणवरती अटॅक केला आणि इराणने काउंटर अटॅकमध्ये आजूबाजूचे मिडल ईस्टर्न कंट्री जे USला आणि इस्रायलला सपोर्ट करतात त्यांच्यावरती अटॅक केला। तर जेव्हा पण युद्ध परिस्थिती असते, तुम्ही मागील काळात पाहिलं असेल, रशिया युक्रेन वॉरमध्ये पण पाहिलं असेल, सोनं चांदीमध्ये खूप वाढ झाली होती। तीच वाढ आता मागील 24 तासामध्ये वाढायला भेटलेली आहे। आज सोन्या चांदीचे काय भाव आहेत? सर, आज पाहायला गेले सोन्याचा भाव लगभग 1,75,600 आहे आणि चांदी लगभग 3 लाखाच्या पार गेले, 3,03,000 झालेली आहे चांदी। पुढील काळात काय राहील परिस्थिती असं वाटतं? सर, जर का युद्धाचं वातावरण असंच राहिलेलं आणि वातावरण खराब झालं तर 100% सोनं आणि चांदीचे रेट वाढतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।